गुडलक लंच होमच्या या 6व्या शाखेमध्ये आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत। या दालनामध्ये खरं तर तालुक्याचे आमदार देखील उपस्थित आहेत। आदरणीय बाबाजी शेठ काळे या ठिकाणी आलेले आहेत। अनेक कार्यकर्ते, अनेक ग्राहक, ज्याची पसंती अनेक वर्षाची, खरं तर तिसऱ्या पिढीचं हे सगळं हॉटेल आपण पाहतोय। आदरणीय दीपक शेठ अर्थात पिंटू शेठ आणि त्यांच्याबरोबर हरुण शेठ आणि त्यांचे वडील तेव्हापासून सुरू झाली आणि ही आत्ताच दिनेश शेठ आणि हरुण शेठचे चिरंजीव यांच्या माध्यमातून या ठिकाणी आता हे गुडलक लंच होम, तर गुडलक लंच होमच्या या उद्घाटन प्रसंगी आणि शुभेच्छा देण्यासाठी तालुक्याचे सन्माननीय आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी त्यांच्याकडे जातोय। मला सांगा की काय सांगाल गुडलक लंच होम बद्दल, की अनेक वर्षाची परंपरा या ठिकाणी साकारत असताना आज नवीन एक दालन होतंय किंवा नवीन या ठिकाणी एक नव्यानच हॉटेल साकारलं जाते। काय सांगाल या हॉटेल बद्दल तुमचा अनुभव? आपल्या सर्वांचे सहकारी मित्र युवा उद्योजक दिनेश शेठ सांडभोर यांनी आज आपल्या व्यवसायाचं नवीन दालन पुणे नाशिक हायवेवर 6वी शाखा हॉटेल गुडलक या नावाने 1981 साली आदरणीय पिंटू शेठ सांडवर आणि हरुण शेठ यांच्या माध्यमातून सुरू झालेली ही खानावळ खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही गुडलक नाव ऐकलं तर लोक आवर्जून त्या ठिकाणी वळतात। मी तर शाकाहारी आहे, परंतु मांसाहारी लोकांचं ऐकू नये की गुडलक सारखं मांसाहारी जेवण कुठंच भेटत नाही। त्यामुळं या कुटुंबानं या व्यवसायामध्ये जी विश्वासार्हता जपली, मैत्री जपली, त्यामुळं एवढ्या मोठ्या प्रशस्त जागेमध्ये आता पुणे नाशिक हायवे सुद्धा मोठा होतोय। अशा परिस्थितीत एका चांगल्या रस्त्यावर शेजारून MIDC कडे जाणारा रस्ता आहे, पुढे पुणे नाशिक रस्ता आहे। नक्कीच या सर्व शाखांमध्ये विक्रमी ग्राहक वळवणारी ही शाखा नक्की असेल। आज या कुटुंबाच्या निमंत्रणाचा स्वीकार करून या शाखेला शुभेच्छा देण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी, त्याचबरोबर मोठ्या संख्येने आपण पाहिलंय ट्रॅफिक जाम झाली, अनेक पाहुणे मंडळी, मित्र परिवार, सांडभोर परिवाराचे सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वजण दिनेश शेठ आणि हरुण शेठच्या चिरंजीवाला शुभेच्छा देत आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहता मनापासून या व्यवसायाला सर्वांच्या शुभेच्छा आहेत। माझ्या काळे परिवाराच्या वतीनं आणि आपल्या खेड तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने शुभेच्छा देऊ काढून। धन्यवाद। खरं तर या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत। इथे अजूनही काही ग्राहक नात्याने उपस्थित आहेत, तर मी त्यांच्याकडे जातोय। मला सांगा गुडलकचं तुमचं नातं किती वर्षापासून ग्राहक म्हणून आहे? गेले 15 ते 20 वर्षापासून गुडलकची चव आम्ही चाकतोय आणि जिभेवर जी दरवळणारी चव आहे ती खरोखर तृप्त होतं। गुडलक मध्ये आल्यानंतर मन तृप्त होतं, एवढं मी नक्की सांगेल। एका अर्थाने मन तृप्त होतं। तर आता नव्यानच ही शाखा या ठिकाणी उघडली गेलेली आहे। पूर्वीचे तुम्ही ग्राहक आहात, काय सांगाल की उद्याच्या काळात इथे कसा फ्लो राहील ग्राहकाचा? 100% आता आपण पाहिलं तर हा बायपास झालेला आहे आणि बायपास मुळे जे आतलं जे गिराईक होतं ते आता बाहेरने डायव्हर्ट झालेलं आहे आणि त्यामुळं एक मागणी होती ग्राहकांची की रोडला शाखा पाहिजे, म्हणूनच ही जी उभं केलेली आहे हिला 100% उत्कृष्ट प्रतिसाद मिळणार आहे। धन्यवाद।